कसं जुळून येतं बघा. हे काय म्हणजे सहज घडलेल्या गोष्टी, इंग्रजीमध्ये त्याला ऍक्सिडेंटल म्हणतात. हा ऍक्सिडेंट नव्हे, सहज जमून येतं. आजचा विषय जो आहे ना तो मागच्या रविवारचाच पुढे आहे, पण त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते असं आहे, आज एकादशी आहे. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या एकादशीचं फार महत्व आहे. पंढरपूरची एकादशी तुम्हाला माहितीच आहे. एकादशी दिवशी उपवास करा, अमकं करा, तमकं करा. आणि काय भानगड आहे? त्याचं कारण असं आहे, भारतीय संस्कृती ही एक जुन्या संस्कृतीपैकी आहे. इजिप्शियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती, ग्रीक संस्कृती, खाल्डियन संस्कृती ही आपली ही मोहेंजोदारो तर आहे. या संस्कृतीमध्ये ज्योतिषाला फार महत्व होतं. सगळे कार्यक्रम ज्योतिषाने चालत. मग एकादशीचं काय महत्व आहे? तुम्ही माना अगर नका मानू, पण त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्या. काय आहे? ज्योतिष म्हटलं की ग्रहांचे योग आले. अगदी तुम्ही 9-10 ग्रह धरा, हर्षल किंवा युरेनस आणि नेपच्यून हे सोडूनच द्या. प्लुटो आणखी एक आहे ना नवीन, हे सोडून द्या. पण पूर्वीचे जे ग्रह आहेत त्यामध्ये प्रत्येक ग्रहाची एक देवता आहे. चंद्र हा आहे, हा मन दाखवतो. चंद्रमा मनुष्य ना, मनुष्य जाता. चंद्र म्हणजे मन. आणि वेडे लोक असतात ना, पौर्णिमेला अमावास्येला त्यांचं वेळ जास्त होतं बघा. त्याला काही ज्योतिषाची जरूर नाही. साधनी माणसाला सुद्धा त्याचं साधन एकादशी, पौर्णिमा आणि अमावास्या याच्यामध्ये फरक आढळून येईल. तेवढी ती तयारी झाली पाहिजे, तेवढं जप झालं पाहिजे. ऐकून नाही होणार नुसतं, किंवा काथ्याकूट होणार नाही, करून नाही होणार. बरं, सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला, तर एकादशीच्या दिवशी चंद्र आणि रवी यांचा अत्यंत सुयोग होतो. एक योग येतो, तो त्रिकोण योग म्हणतात, 120 डिग्रीचा. बरं, त्याला नवपंचम असं आपल्या ज्योतिषात म्हणतात. भारतीय ज्योतिषात नवपंचम. एकाकडून मोजलं तर 9 घरं, एकाकडून मोजलं तर 5 घरं. नाही तर दुसऱ्या एकादशीला त्रिरेकादश 90 डिग्रीचं अंतर असतं. बरं, हे योग ज्योतिषामध्ये अत्यंत शुभ मानलेले आहेत. नवपंचम योग तर राजयोग होतं, शुभच आहे. ज्या माणसाच्या कुंडलीमध्ये चंद्र रवीचे योग चांगले असतात त्याला पैसा मिळायला, नोकरी मिळायला, लग्न व्हायला त्रासच पडत नाही. ठीक आहे, मला आपल्याला ज्योतिष सांगायचं नाही, मी जे ऐकलेलं ते आपल्याला मानतो. उदाहरणार्थ माझ्याकडे कुंडली घेऊन याल, हो ही पंचायत पाहिजे, हे नाही आहे ते. होय, मग तुम्हाला माझाच हात दाखवीन मी नुसता. तेव्हा सूर्य हा भारतीय तत्वज्ञानामध्ये आत्म्याचा आहे. सूर्य आत्मा जगतः तस्सुष्ट. जगत आणि जे सगळं आहे त्याचा आत्मा असेल तो सूर्य. तर एकादशीच्या दिवशी चंद्र आणि सूर्य यांचा अत्यंत उत्तम योग होतो. अशा वेळेला मनाने आत्म्याकडे जाणं चिकटणं सोपं जातं. म्हणून एकादशीचं महत्व आहे. मग दुसरा परिणाम काय? एकादशीच्या दिवशी जे आपण चिंतन करू ते आत्म्याला सहज पोचतं. आणि त्याचं बाह्य लक्षण असेल तर भगवंताचं प्रेम आहे. आणि ते प्रेम ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. प्रेमाच्या उलट बरोबर काय आहे? संघर्ष. आणि माणसाच्या समाजाला संघर्ष हा 5वीला पूजलेला आहे. प्राण्यांचे समूह. हरण म्हणजे आपण किती गरीब समजतो. काय हरणांच्या मध्ये त्यातल्या ते नर असतात, इतकी मारामारी असते, जबरदस्ती बोलायचं. तो जो सांड असतो तो वेळेला सिंहाच्या अंगावर धावून जातो, शिंगाच्या जोरावर, इतकं त्याचं हे असतं बघा. तेव्हा गायी असतात, गरीब गाय, गाय गरीब नाही, त्यांच्यामध्ये मारामारी. म्हशी त्यांच्यामध्ये मारामारी. रेडे तर असतात त्यांच्यात असतात. सिंह वाघ यांच्या कळपात मारामारी. ज्या माकडापासून माणूस झाला
त्यांचे समूह असतात ते एकमेकाला मारामारी करतात. मारामारी म्हणजे युद्ध करतात. काय सांगावं आपल्याला, त्या समूहावर त्यांचा तो दादा असतो, त्याला पुढारी पण मिळावं म्हणून तो दुसऱ्या त्या हुप्याशी मारामारी करतो, लढाईच होती त्यांची. माणसामध्ये तेच आहे. पुष्कळ ग्रह होऊ दे, चांगले एकादशी होऊ दे, आमकं काही होऊ दे, तमकं काही होऊ दे, युद्ध हे माणसाच्या पाचवीला पुजलेलं आहे. आणि मी एक पुस्तक आणलं वाचलेलं दाखवायला. काय होतंय कळला, तुम्ही सांगितलं खरं का खोटं असं नाही का वाटायचं. एक रशियन क्रांती जेव्हा झाली 1917 ना, त्यावेळेला झारचं राज्य संपलं. झारला मारून टाकलं त्याने, आपल्याला माहिती आहे, झारा बादशाह तिथला. तेव्हा इथे जे सरदार लोक होते त्यापैकी सोरोकिन नावाची एक फॅमिली होती, एक कुटुंब होतं. ते कुटुंब युरोपमध्ये आलं, रशियातून आलं आणि तिथून अमेरिकेला गेलं. मग ते अमेरिकेतच राहिले. त्याचं नाव सोरोकिन. हा पुढे अतिशय मोठा समाजशास्त्रज्ञ झाला, सोशल थिंकर आणि फिलॉसॉफर. तर त्याला हा प्रश्न आला, जगामध्ये हा संघर्ष कसं काय. तेव्हा त्यांनी 1000 वर्षाचा लोकशाही ज्या राष्ट्रात आहे त्यांचा इतिहास बघितला. तेव्हा त्यांनी किती किती युद्ध झाली लोकशाही राष्ट्रामध्ये याचं एक प्रमाण तयार केलं. त्यात तो असं म्हणतो, मी एकच वाक्य वाचून दाखवतो, जास्त नाही. हा ग्रंथ जो आहे ही व्याख्यानं दिलेली आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे दी रिकन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमॅनिटी, मानवी समाजाची पुनर्रचना. ते गांधींना अर्पण केलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे बघा. आणि त्या ग्रंथामध्ये बाकीचं समाजाचं तत्वज्ञान आहेच, पण याला उपाय म्हणून कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग सांगितलेला आहे. ह्या स्वरूपींना काही उपाय होता जरूर, पण तो म्हणतो याशिवाय समाज शांत होणार नाही. तेव्हा एकच बघा वाक्य असं आहे, फ्रॉम 1480 to 1940, म्हणजे 500-600 वर्षामध्ये there were about 2600 important battles. 2500 लढाया महत्वाच्या. म्हणजे काय झालं, दर वर्षाला लढाई आहे. पुढे शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगात एक वर्ष असं जात नाही की जे युद्ध नाही. कालच्या पेपरमध्ये आहे, इंग्लंडमध्ये एका परगण्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये शीख आणि मुसलमान यांच्यात मारामारी झाली. आता हे बघा, दोघी दाढीवाली नाही का, पण दोघांचंही वजनामधला बेताचा, पण मारामारी लढाई आहे की नाही बघा. कुठे नाही मला सांगा. मुंबईत तुम्ही पाहताच युद्धाचं कसं चाललेलं आहे. याला धमकी दे, त्याला धमकी दे, अमकं दे, जीवाला धोका. बरं, पाकिस्तानमध्ये ते मुजाहिद म्हणून जे आहे, बाहेरचे मुसलमान आलेले, हिंदुस्थान पाकिस्तान झालं, त्यांच्या विरुद्ध तिथले मुसलमान, शिवनी आणि सिया यांची मारामारी झालीच अगदी अलीकडे. आमच्या मोगलाईमध्ये काय व्हायचं, मुसलमानी राज्य आणि शेवटचा निजाम जो होता ना, तो फार कडवा मुसलमान होता, तो सुन्नी. आणि म्हणजे इतकं होतं तुम्हाला सांगू का, देवडीवर म्हणजे पॅलेसवर राजा याचं घर असते, तर तिथे जे संत्री असतात, अरे शिपाई असावे, तर एखादा हिंदू शिपाई असला तर त्याची बायको म्हणायची, अरे क्या मुसलमान से मर गए, हिंदूला क्यों रखी यहाँ. काय असेल, किती द्वेष असेल. तेव्हा झालं काय, मुसलमानांना सगळीकडे मोकळीक मिळाली. तेव्हा बाहेरचे पुष्कळ मुसलमान आले, तिथले तर होतेच, मग त्यांच्यामध्ये मुलकी आणि गैरमुलकी यांच्यामध्ये मारामारी सुरू. हो, म्हणजे किती आहे बघा. म्हणजे मूळचे इथले आणि बाहेरचे आलेले. मुंबईमध्ये भाजीवाले कोण आहेत, दूधवाले कोण आहेत. मी तुम्हाला इतिहास सांगतोय, मला त्यांचा द्वेष नाही, प्रेम नाही. आमचं भाजीवाला भैयाचं बरं का नाही का. त्याची एक गंमत तुम्हाला सांगतो. इथं काय झालं, रस्त्यावर एक भैया 4 डबे घेऊन सायकलवरून चालला होता. त्याच्या काही रिक्षाला धक्का लागला आणि काहीतरी झालं, ते लागली जुंपली. तर एक मनुष्य आला आणि तो म्हणाला,
अरे ये जानवर को क्यों समजा रहे तुमच्या म्हणजे ही त्याची लोकांमध्ये पळत आहे. बरं का, सांगण्याचा हेतू काय मला, आपल्याला जिकडे पाहावं तिकडे संघर्ष. इथे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जे आहेत त्यांचा सेक्रेटरी असेल तर अय्यंगार अय्यर. बघा तुम्ही कसं आहे. मी की नाही तुम्हाला काही द्वेषाला पेटवीत नाहीये. मला सांगायचंय मनुष्य समाज हा असा आहे, जिकडे तिकडे संघर्ष, जिकडे तिकडे संघर्ष संघर्ष. असं जर आहे तर मग यातून मार्ग आहे का नाही. आणि तो मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायात तिथे सांगितलेला. त्या काळी आपल्या महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ होता, जैन पंथ होता, बुद्धिझम एवढं फार नव्हतं. आता ते वेरूळचे ते आहेत ना, त्याच्यामध्ये बुद्धाचं पुष्कळ आहेत, पण त्यांचा अंमल कमी झालेला होता. खंडोबाचं पुष्कळ होतं, खंडोबा म्हणजे शंकराचं हे देवीचं असे. पण मुसलमान नुकते येऊ लागलेले होते आणि समाजामध्ये सुफी पंथ आपापलं प्रसार करू लागले होते. अशा याच्यामध्ये सगळीकडे अस्वस्थता. बरं, राजे लोक आपसात इतके भांडत असत की बोलायची सोय नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी काय पाहिलं की यांना एकत्र राहणारे काय करायचं. आपला समाज हा सगळ्या जातीभेदानं हा असा भ्रष्ट झालेला, याला काय करावं. तेव्हा त्यांनी पसायदान सांगितलं की म्हणाले बुवा एक संघर्ष तर आहेच, पण व्यक्तीमध्ये सुद्धा 2 तऱ्हेच्या व्यक्ती आहेत. एक असुर प्रकृतीचे लोक, अतिशय स्वार्थी, दुष्ट, क्रूर असे. तुम्ही पहा, एखाद्या बाईला असा नवरा मिळाला, व्यवहारात काय असतो तो नुसता चांगला, आणि त्या बाईला किती त्रास देतो मला सांगा. हा असुर. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खल असं म्हटलेलं आहे. खल, खल म्हणजे दुष्ट. तर म्हणाले भगवंता मी एवढं लिहिलं खरं, तेव्हा त्याला मला प्रसाद दे तू. प्रसादान म्हणजे प्रसाद. मी एवढे कष्ट केले ना, मला दे. अरे संबंध ज्ञानेश्वरी सांगायचे की कर्माचं फळ मागू नको आणि शेवटी हे मागायचं. पण त्या मागण्यात फरक आहे. जगाचं कल्याण हो हे मागणं आणि माझ्या मुलीचं लग्न होऊ दे मागण्यात फरक आहे ना. ते आहे. मग म्हणायचे खलाची व्यंकटी सांग. माणसाची बुद्धी भ्रष्ट झाल्यावर माणूस काय पशु असतो. म्हणून भगवंता त्याची दुष्टबुद्धी सोड, तया सत्कर्मी रती वाढो. हे निगेटिव्ह आहे, नको त्याला. दुष्टबुद्धी नको. अरे पण चांगली बुद्धी, सत्कर्मी रती वाढो. पण पुढे म्हणाले भूता परस्परे जडो मैत्र जीवा. काय सांगू आपल्याला नाही. कसं मागितलंय बघा, सर्वांच्या मध्ये प्रेम वाढू दे. आता मुद्दा असा की जाती जाती द्वेष, कुटुंबा कुटुंबात द्वेष. रोमिओ आणि ज्युलियट नाटक आहे ना, त्या नाटकाचा विषय काय आहे. ते जे 2 हे होते सरदार घराणी, आपसामध्ये भयंकर द्वेष. तेव्हा रोमिओ एकातला, ज्युलियट बाई एकातली, आणि ते भेटल्यावरती प्रथमदर्शनी प्रेम झालं. लग्न होणं कठीण, आपसात द्वेष. शिवाजी राजाला नाही का चंद्रराव मोऱ्यांनी किती शेवटी मारावं लागलं त्याला राष्ट्राकरता. विचार करा आपण, काय वाटलं असेल शिवाजीला, या आपल्या जातीच्या माणसाला मारायचं म्हणजे. पण नाही, काय करणार, तो ऐकेच ना. नाही का सांगण्याचा माझा हेतू काय आपल्याला. तुम्ही म्हणाला काय हो आज विषय काय काढलाय भरताचा. नाही, पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यातून मार्ग काय काढलाय सांगतो. मग म्हणाले हे सगळं का होतं. का होतं तर आपण माणसं आहोत हे विसरतो. आपण पुरुष स्त्री हे एक समजलं, हा नैसर्गिक भेद आहे. पण मी आमका आहे, मी तमक्या जातीचा आहे, मी हा आहे, मी तो. अरे तू माणूस आहेस ना. तर मग भगवंताच्या पार्श्वभूमीवर जया माणुसकीची आपण जाणीव ठेवली तर भगवंताच्या पार्श्वभूमीवर, तर समाजातला जो दुष्टपणा आहे, समाजातला जो संघर्ष आहे, समाजातला वेब नाव आहे, हा कमीत त्या कमीत. आणि याकरता असं एक ध्येय ठेवलं आपल्या समोर त्यांनी की प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये परमात्मा आहे. त्या परमात्म्याकडे पाहून तुम्ही त्याच्याशी वागा. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणण्याचं लक्षण आहे. कोणीही असो त्याच्या पाया पडा. का पाया पडा, तो कोणत्याही जातीचा कैसाही असो, पण
भगवंताचं स्थान आहे ना ते, म्हणून त्याला नमस्कार. केवढी विशाल दृष्टी असेल त्या पुरुषाची. आणि हे व्हायला आज काय प्रसायदान हा माझा विषय नव्हे, पण शेवटी त्यांनी सांगितलंय की या लोकांना आपल्या भगवत तत्वाची आणि दुसऱ्यामधल्या भगवत तत्वाची जाणीव होण्याकरता सगळ्यांना संतांची संगत घडव, तर ते होऊ शकेल. नाही तर कसं होऊ शकेल? शक्यच नाही नाही ते होणं. आणि याचं प्रात्यक्षिक असं म्हणतात, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका असं म्हणतात. ते फार बरोबर आहे. कोणी जे म्हणता येते कोणीतरी काढलं असेल तर ज्ञानेश्वरीचं आचरण केलं असेल तर नाथाने केलं. त्या काळचा तो काय लोकांचा विचार असेल, अशा विचारामध्ये एका महाराजचं पोर त्या वाळवंटामध्ये तापलेल्या रडत होतं. नाथाने स्नान केलेलं त्याला आपल्या कडेवर घेतलं, उपरणं पांघरून घेऊन महारवाड्यात गेले आणि त्यांनी ते पोचवलं. काय पुरुष असेल मला सांग. सर्वाभूती भगवत भाव. आता यात कसं आहे की सर्वाभूती भगवत भाव याचा अर्थ सर्वांना समान वागणूक असा अर्थ नाहीये त्याचा. त्याला महाराज एक दृष्टांत देते. काय अप्रतिम आहे. एकदा म्हणाले एक जावई विवाह होते, पहिला दिवाळ सण. तेव्हा पूर्वीच्या काळी आता काही एसटी फिस्टी आहे किंवा त्यावेळेला काही तसं नव्हतं. तेव्हा त्यांनी दिवाळ सणाला जावई बुवा आले. तर जावई बुवा आता लग्न झालेली मुलगी, तर त्यांना पोचवायला घोड्यावरती बसून आणले त्यांना. आणि एक बरोबर त्यांचा मनुष्य दिला की बाई यांना तुम्ही सासरी पोचवा. किंवा ते गेले. 4 दिवस राहिले. जावई बुवा त्यांची सरबराई झाली. मुलगी तर घरचीच होती, त्यांचंही हे झालं. बरं, घोड्याला चंदी दिली, त्यालाही झालं. तो बरोबर आलेल्या माणसाला त्यालाही खाणं पिणं व्यवस्थित झालं. रात्री महालामध्ये बायकोच गेली, बाकीचे बाहेर निघले. हे सगळं झालं. परत जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले आम्हाला सगळ्यांना काय छान वागवलं, पहा कसं भेद आहे. घोड्याला चंदी घातली, ती काही जावयाला घातली नाही. सगळ्यांना जर बरोबर वागवायचं म्हणजे जे याला ते त्याला द्यायला पाहिजे, नाही का? जे त्या अहो तुम्हाला माहिती आहे का, आमच्या तिकडे हैदराबादला हे कलहीवाले असतात ना, तो एक कलहीवाला यायचा. तो तेलंगी होता, आंध्रा. बरं का? तेव्हा 12 वाजले होते, ते भांडी बिंडी होईल तेव्हा होईल. तेव्हा आमच्या आईने त्याला भाकरी आणखी आमटी वाढली. तो काय म्हणाला, माई हे काय जेवण आहे म्हणला. तिखट घाला म्हणला थोडस. तेव्हा त्याला तिखटाचा गोळा घातला, तेव्हा त्याचं जेवण झालं, नाही का? तुपाचा गोळा चालला असतं का त्याला? ज्याला जे पाहिजे तेच त्याला द्यायचं. आता तुम्ही नाही का हॉटेलमध्ये आमचं खावंसं वाटतं, जाऊन खाता की नाही तुम्ही? नाही का? बघा, ज्याला जे आहे तेच त्याला द्यायला पाहिजे, ही समजता. त्याची जी योग्यता आहे ती योग्यता जर ओळखून तुम्ही वागलात तर समजता खरी. आणि आपल्या राजकारणात हाच गोंधळ झालेला आहे. बरं का? कोणी राष्ट्रपती व्हायला करतं, धर्मोड करतो. आता काय करू, तुम्ही आम्ही सुद्धा नाव द्यायला हरकत नाही हो. पण पडून जाऊ तिथे पडणार सर तशीच, नाही का? ते उर्दू मध्ये म्हण आहे, म्हणजे पडलो तरी नाक वर आहे की नाही म्हणले आमचं, त्याची भीती आहे काय नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं मग? त्यांनी असं केलं की प्रत्येक व्यक्ती जी जन्माला आलेली आहे हे भगवंताचं स्थान आहे. आणि ते असल्यामुळे तुम्ही त्याचे दोष बघू नका, त्याच्या दोषाची बाधा होणार नाही हे बघा, पण दोष बघू नका आणि मनाने त्या नमस्कार करा. आणि हे वारकरी पंथाला मोठी देणगी दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यामुळे आपापसातला हा कमी झाला. काय आहे, वारकरी म्हटला की कसा तो हा आपला आहे असं त्याला वाटतं. त्याचं कारणच ते आहे. आणि हे होण्याकरता भगवंतावरती प्रेम पाहिजे, त्याला त्यांनी भक्ती असं म्हटलेलं आहे. हा माझा विषय नव्हे खरा, पण मला शिकवावा लागला. हे सगळे भानगडी असतात, ते विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणून मी थोडक्यात आपल्याला सांगितलं. काय असतं बघा, अगदी आता राजकीय जर पार्टी असली ना, तर तुम्ही जर पाहिलं किंवा मी त्याच पार्टीचा आहे कसं प्रेम येतं लगेच. मी समाजवादी म्हणजे कसं प्रेम येतं मला सांगा. काय जनसंघाचं म्हणजे कसं प्रेम येतं हे आहे ना, तसं मी पांडुरंगाचं आहे, मी वारकरी आहे असं म्हटल्याबरोबर किती प्रेम येतं मला सांगा, नाही का? याचा अर्थ असा
की समाजातला संघर्ष हा राहणारच. आता काय सुरुकींनी हिशोबच गेलेला आहे एवढ्या लढाया. आणि सध्या लढाई नाही कुठे. आता चेचन्यामध्ये रशियाचं चाललंय ना भानगड, बघा की किती मारामारी आहे. आणि बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये किती अस्वस्थता. अफगाणिस्तानचे लोक नाही का काहीतरी परत आहेत म्हणते, पण आहेच की अशक्य झालं जगणं. नाही कुठे संघर्ष. संघर्ष सगळीकडे आहे. सांगण्याचा हेतू काय, तर माणसाला परमार्थ करण्यासाठी थोडं सामाजिक जीवनात जी स्वस्थता लागते ती स्वस्थता समाज देऊ शकतोच असं नाही. अशा वेळेला आपण जर आपलं ध्येय ते ठेवलं भगवंताच्या भक्तीचं, तर साधन बरोबर चालेल. हा त्यांच्या सांगण्याचा भाव आहे. बस माझं एवढंच सांगणं होतं. आता बघा ते काय म्हणतायत ते बरं का. येत पार्था पुढत पुढती तेच ते सांगू किती. किती आहे. अरे भगवान अर्जुना, तेच तर मला मी किती सांगू. जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबीचेगा. माझी जर तुला चाड असेल, माझ्याबद्दल जर तुला प्रेम असेल, आपलेपण असेल, तर भक्तीला विसंबू नकोस. आता पुढे सांगतायत बघा. अगा कोळीच्या चोखटपणा न लगा. याला क्वालिफिकेशन काय नाही का, याला गुण काय पाहिजे. ते याला उत्तम कुळात जन्म नको, हिनातल्या हिन कुळामध्ये जन्म आला तरी चालेल. कुळाच्या चोखटपणा न लगा. अभिजात झणीश लागा. अभिजात कुलामध्ये अगदी कल्चर्ड फॅमिली म्हणतो ना, त्याचीही जरूर नाही. व्युत्पत्तीचा वाऊगा सोस का व्हावा. विद्यान विद्वत्तेचा वीज कशाला हे करतो. नाही विद्याचं नाही विद्या. बरं का रूपे वयसा माझा आथिले पण का गाजा. एक भाव नाही मजा तरी ते पाल्हाळते. म्हणाले रूपे सुंदर पाहिजे. भक्त कसा सुंदर पाहिजे नको. वय पाहिजे, तरुण पाहिजे, याचा माज पाहिजे नको म्हणाले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या गावचं वर्णन करताना म्हणलं, तरुण माणूस फेटा बिटा बांधून बरं का आणि पान बिन खाऊन चाललेला असा. म्हणजे एकदा काय झालं, आम्ही एसटीने जात असताना एक कोल्हापूरचा असा मोठा शमला म्हणजे पटका बांधलेला पूर्ण, त्याला त्यांनी तिकीट मास्टरने तिकीट घेतलं, त्याला पैसे जास्त. तो काय म्हणला, माझा शमला पाहून तिकीट जास्त मग दिलं. काय म्हणले मला, बरं का तसं काही नाहीये. पण तुकाराम महाराज म्हणले, आठवणी वेठवणी बांधिला मुंडा असा फिरत असं जाई म्हैसा जनामध्ये. रेडा जसा फिरतो तसा म्हणाला. तुकाराम म्हणजे किती छान आहे. म्हणजे विरोधाचं सेन्स किती आहे बघा त्यांना. तसं नको म्हणाले. माझ शब्द ज्ञानेश्वर महाराज नाही. तरुणपणी अंगात मस्ती असते म्हणजे धक्का देऊन जाणार आज नाही, याची जरूर नाही. भक्तीला किती छान आहे सांगणं. हे ध्येय असं आहे, तुम्ही माणूस आहात ना, बस त्या माणसाच्या जन्माबरोबरच तुम्हाला भक्तीचा अधिकार आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांची विशाल दृष्टी आहे मला सांगा. अरे तू माणूस आहेस ना, तू स्त्री असो पुरुष असो, या जातीचा त्या जातीचा कशाही असो, माणूस आहेस ना, तुला अधिकार. म्हणाले एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. युसलेस. पाल्हाळण्याचा काय अर्थ नाही. कणे विण, आता त्यात कसं असतं, कणे विण सोपटे कणसे लागली आठी दाटे काय करावे गोमटे वोस नगर. हे मोठं शहर आहे आणि ओस पडलेलं आहे. पूर्वी असं असे समर्थांच्या वेळेला हे मुसलमान लोक यायचे ना, गाव लुटून न्यायचे बघा सगळं. आता या महायुद्धामध्ये सुद्धा वाचवत नाही इतका प्रसंग या नाझी लोकांनी केला. बेचिराख करून जायचे. त्यावेळेला तरी शहर नाश करायची साधनं कमी होती. आता काय 5-10 बॉम्ब टाकून नाशिक काय सांगावं. आता ते इराणमध्ये हे झालं ना भूकंप, तुम्ही पाहिले की चित्र, काय कसलं म्हणजे काय इथं काही होतं का नाही अशी परिस्थिती. तेव्हा म्हणाले एक नगर आहे मोठं पण उजाड पडलेलं आहे. हे जसं व्यर्थ आहे. किंवा शेतामध्ये पुष्कळ कणसं आलेली आहेत पण ती सोपटी आहेत, आज दाणेच नाहीत म्हणले त्याला. तसं भक्ती नसणं म्हणजे जीवन तसं आहे. कसं सुंदर आहे, फार छान आहे, सगळं अनुकूल आहे. आणि खरं तसं आहे, श्रीमंती आहे, घरी गाड्या घोडे आहेत, घोडा जाऊ द्यायचा पण गाड्या आहेत, प्रत्येकाच्या नावाने एक एक गाडी आहे, छान आहे सगळं बरं का. असा असून सुद्धा जर बाप लेक एकमेकाचा द्वेष करीत असतील तर काय अवस्था. महाराज असं म्हणाले,
आतापर्यंतच्या 1000 वर्षामध्ये काळ जेवढा कठीण आला नाही तेवढा कठीण काळ आलेला आहे. का परवाच्या टाइम्स मध्ये असं हे आहे, उदाहरण दिलं आहे. अमेरिकेमध्ये एक नवरा बायको होते, त्यांना 2 मुलगे. तेव्हा ते रात्री उशिरा घरी यायचे, उगीच बाहेर राहायचे आणि त्यांची संगत बरी नव्हती. म्हणून आई बाप एकदा म्हणाले, अरे असं काय वागता? त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी बंदूक आणून त्यांना मारून टाकलं. तुम्ही वाचलं का? नाही, मी वाचतो बरं का, तुम्हाला सांगायला उपयोगी पडतं ना. बघा ना, काय परिस्थिती आहे आई बापांचा खून. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याने त्याला सोडून दिले. ही कमाल आहे की नाही त्यामध्ये? बरोबर आहे म्हणाले. काय असेल मला सांगा. अरे म्हणजे कुटुंबामध्ये कमी जास्त झालं तर आईचा प्राण घे. आजच्या पेपर मध्ये आहे, सकाळचं मी बरोबरच वाचलं, एका बाईचं मूल झालं, त्या बाईने मूल मारून टाकलं. बघा आजच्या लोकसत्तेमध्ये, आज टाइम झाला नाही, बघा त्यामध्ये बोलणं नाही. अरे हे काय आहे? म्हणजे मानवी जीवनाला काही अर्थ आहे का? त्याला आपल्या मुलाला आपण मारून टाकायचं म्हणजे काय? नाही का? नाही, विचार करा आपण, माणुसकी काय? आणि ज्ञानेश्वर महाराजांचा सगळा भर मानवतेवर. बरं, एक राजकारणाचं तत्वज्ञान मानवतेवर आधारित आहे बरं का. व्हॉट इज द एसेन्स ऑफ सोशल लाईफ? ह्युमन डिग्निटी. कांट नावाचा त्यांचा अतिशय प्रसिद्ध पुरुष होऊन गेला, तत्वज्ञानी. त्याने म्हणलेलं आहे सेन्स ऑफ ह्युमन डिग्निटी. अरे काय याला म्हणायचं? माणूस आहे ना. बघा काय किती विचित्र आहे मला सांगा. समाजाची मनस्थिती या सगळ्याला उपाय असेल तर रिस्पेक्ट, माणसाला माणूस म्हणून मान द्या. अरे आमच्याकडे माणसाचं जाऊ द्या, सत्पुरुषाचं सांगतोय मी, प्राण्यांना सुद्धा जर मान देतात तर बाकीच्यांचं काय सांगतो नाही का. गायीची पूजा करा. आता गायीला पूजेचं काय आहे? पण गाय किंवा हा प्राणी जो आहे हा जिवंत आहे, त्याला आत्मा आहे. ही भावना किती दिव्य आहे मला सांगा. त्याचं विकृत स्वरूप होईल हे सोडून द्या, परंतु ही जाणीव जी आहे ना किती थोर आहे मला सांगा नाही का. प्राण्यांना महाराज मला म्हणालेले आहेत की प्राण्यांचं सुद्धा मन दुखू नाही म्हणाले. अरे बापरे, काय असेल मला सांगा. म्हणजे तो आत्मा जो आलेला आहे तो आज न उद्या माणूस म्हणून येणार, वर चढत आणि आल्यानंतर तुम्ही जर पुन्हा, आणि आपण येणारच जन्माला, तुमचा शत्रू म्हणूनच येणार पुढे, की तुम्हाला आमच्या वेळेला दुखवलं आहे त्याचं उपट काढायला तो येणार. बरं नाही, हे आपलं फार फेच म्हणतात तसं आहे. पण ती जी भावना आहे त्याच्या मागची किती आहे बघा. पुढे म्हणाले ना तरी दुसरा दृष्टांत, ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले, का वांझ फुली फुलले झाड जायचं. मानवी जीवनाला लागू आहे. ज्या जीवनात प्रेम नाही ते शुष्क आहे. म्हणून म्हणाले की सरोवर आटले. सरोवर आहे खरं, पण त्यात गटार सोडलंय, सगळं घाणच आहे किंवा वाळलेले काही नाही त्यात. किंवा दुखिया दुखी भेटले. एक दुखी आहे तू दुसरा दुखी भेटल्यावरती काय दोघे दुखीच की हो. तुझं असं तर माझं तसं नाही का. मनुष्याला समाजामध्ये एक तरी असा मनुष्य पाहिजे. मी आपल्याला नेहमीच सांगतो, आपलं आजचं दारिद्र्य असं आहे की वयस्कर स्त्री पुरुष असा एकही भेटत नाही की त्याला पाहून वाटत्याला नमस्कार करावा. नाही कोण आहे मला सांगा. काही नसतं बरं का त्यात. काय म्हणाले तो विद्वान नाही, पण वागणं बोलणं इतकी उदार तृप्त असतं की आता मी जगलो आहे ना, मला जगातलं काही नको आहे, अशी जी स्वच्छ भावना असते. आणि परमार्थाचं एक ध्येय आहे. आपण घरात असताना आपली वृत्ती कशी पाहिजे? सर्व समावेशक पाहिजे. अहो मुलं बाळं नातू नाती हे त्यांचे स्वभाव भिन्न असणार, हे राहणार, पण सर्वांच्या वरती एक छाया अशी सारखी पाहिजे. असं असेल ना तर त्याची खरी म्हातारपणची किंमत. नाही तर काय. पुढे म्हणाले का वांझ फुली फुलले झाड द्यायचे. की झाड आहे, फुलं आहे, पण त्याला फळ लागत नाही, अशी स्थिती आहे. तैसे सकळ ते वैभव अथवा कुल जाती गौरव, जैसे शरीर आहे सावयव परी जीवच नाही. शरीर उत्तम आहे सगळं, अरे पण मेलेला आहे ना, तो मृत आहे ना. तसं समाजामध्ये बाकी सगळं आहे, कुळ जाती गौरव, परंतु त्यामध्ये परमात्म्याचं स्थान जागे नाही. करायचंय काय मला नाही का. मग तैसे माझी भक्ती वीण जळो ते जियाले पण अगा पृथ्वी